Today we are discussing about morphology of flowering plants. In that, today's topic is inflorescence. Then, what is inflorescence? Inflorescence is nothing but arrangement of flower on floral axis or on peduncle. जी काही फ्लावर्सची पेडंकलवरती जे अरेंजमेंट आहे तर त्याला काय म्हणतो आपण की इन्फ्लोरसन्स म्हणतो. तर फ्लावर इज मॉडिफाईड शूट. फ्लावर काय तर मॉडिफाईड शूट आहे आणि ते अपायकल मेरिस्टेम चेंजेस इंटू फ्लोरल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेमला ते कसे चेंज करतात, फ्लोरल मेरिस्टेममध्ये चेंज करतात. तर इन्फ्लोरसन्सचे दोन प्रकार येतात, एक रेसिमोस आणि दुसरं येतं सायमोस. तर पहिला पाहणार आहोत आपण रेसिमोस इन्फ्लोरसन्स. तर रेसिमोस इन्फ्लोरसन्समध्ये काय होतं की जे मेन ॲक्सिस आहे ते कंटिन्यूस ग्रोथ जाते. जे काही फ्लावर मेन ॲक्सिसवरती ग्रो करणार आहे तर ते सरळ एकसारखं वाढत जातं. फ्लावर्स आर बॉर्न लॅटरली. तर ते फ्लावर्स कसे लागतात की लॅटरली लागतात आणि फ्लावर्स ओपन इन ॲक्रोपेटल सक्सेशन. फ्लावर्स त्याचे जे ओपन होतात तर ते ॲक्रोपेटल सक्सेशनमध्ये होतात. ओल्डर जे आहे ते बेसला असतात आणि जे यंगर आहेत टुवर्ड्स अपेक्सला. म्हणजे जे ॲक्रोपेटलमध्ये काय होतं की जे जुने आहेत फुलं ग्रो होणारी तर ती बोडाला असतात पेडंकलचा आणि जी यंग आहेत ते टॉपला असतात अपेक्सला. द टाइप्स ऑफ रेसिमोस इन्फ्लोरसन्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत वेगवेगळे जे काही टाइप्स आहेत रेसिमोसचे. तर रेसिमोस इन्फ्लोरसन्सचे वेगवेगळे टाईप आहेत. तर त्याच्यामध्ये येतं की रेसिममध्ये येतात जे रेसिम जे काही इन्फ्लोरसन्स आहेत तर ते मस्टर्डमध्ये येतात. त्यानंतर येतं स्पाईक जे इन्फ्लोरसन्स आहेत ते अकारांथसमध्ये येतात. त्याच्यानंतर स्पाइकलेट जे आहे ते मोनोकॉटिलेडनचं एक्झाम्पल वीटमध्ये येतात जे की पोएसी फॅमिलीमध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर कॅटकिन जे आहे पॉप्युलसमध्ये येतात. त्याच्यानंतर स्पॅडिक्स हे इन्फ्लोरसन्स कलोकेशियामध्ये येतात. कॉर्म हे आयबेरिसमध्ये येतात आणि आंबेल जे इन्फ्लोरसन्स आहेत ते कोरिअँडर कोथिंबीरमध्ये येतात. त्याच्यानंतर कॅपिटुलम जे आहे हेड ते सनफ्लावरमध्ये येतात. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण सायमोस इन्फ्लोरसन्स काय तर मेन ॲक्सिस एंड्स इन अ फ्लावर. तर सायमोस इन्फ्लोरसन्समध्ये काय होतं की त्याची जी मेन ॲक्सिस आहे ती फ्लावरने एंड होते, म्हणजे त्याची जी ग्रोथ आहे ती स्टॉप होते. फ्लावर ओपन इन बेसिपिटल सक्सेशन. तर रेसिमोसमध्ये काय होतं की जे ओल्डर लीव्ज आहेत ते बेसला यायचे आणि यंगर लीव्ज आहेत ते टॉपला यायचे. पण सायमोसमध्ये काय होतं की फ्लावर्स ओपन इन बेसिपिटल सक्सेशन, म्हणजे ओल्डर जे आहेत ते टॉपला येणार आणि जे यंगर जे आहेत ते बेसला येणार. तर त्यानंतर व्हेरियस टाइप्स ऑफ कंपाऊंड रेसिमोस इन्फ्लोरसन्स. रेसिमोस इन्फ्लोरसन्सचे जे काय वेगवेगळे प्रकार आहेत तर ते पाहणार आहोत. आणि कंपाऊंड रेसिमोस म्हणजे काय तर मेन ॲक्सिस ब्रांच. कंपाऊंड रेसिमोस इन्फ्लोरसन्समध्ये काय होतं की मेन ॲक्सिस जे आहे ते वेगवेगळ्या ब्रांचेसने तयार होते. टाइप्स इन्क्लूड कंपाऊंड रेसिमोस इन्फ्लोरसन्सचे वेगवेगळे टाईप आहेत. एक कंपाऊंड रेसिम पॅनिकल जे की डेलोनिक्समध्ये होतं. दुसरं येतं कंपाऊंड कोरायम जे की ब्रासिकामध्ये दिसतं. कंपाऊंड आंबेल जे इन्फ्लोरसन्स आहे कंपाऊंड आंबेल ते कोरिअँडरमध्ये येतं. त्यानंतर कंपाऊंड स्पाईक वीटमध्ये येतं आणि कंपाऊंड कॅपिटुलम ते इकायनॉक्समध्ये येतात. त्याच्यानंतर सायमोस इन्फ्लोरसन्स आहे. तर सायमोस इन्फ्लोरसन्स मध्ये काय होतं की मेन ॲक्सिस टर्मिनेट्स इन अ फ्लावर. तर त्याची मेन ॲक्सिस जी आहे ग्रोथ तर ती फ्लावरमध्ये कन्वर्ट होते आणि त्याची ग्रोथ स्टॉप होते. फ्लावर्स आर बॉर्न इन बेसिपिटल सक्सेशन. फ्लावर्स जे ते बेसिपिटल सक्सेशनमध्येच वाढतात आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत सायमोस इन्फ्लोरसन्सचे. तर त्याच्यामध्ये येतात की युनिपॅरस साईन. पहिलं जे आहे ते युनिपॅरस साईन आहे. तर त्या युनिपॅरस साईनमध्ये काय होतं की ओनली वन लॅटरल ब्रांच डेव्हलप्स ॲट टाईम. जी काय आहे तर एकच ब्रांच जी ग्रोथ होते आणि पेडेंकल एंड्स इन फ्लावर. त्याचं पेडेंकल जे काय असतात ते फ्लावरने संपतात. त्याच्यानंतर युनिपॅरसचे पण दोन प्रकार येतात, एक हेलिकॉइड टाईप साईन आणि दुसरा स्कॉर्पिओइड टाईप साईन. जी काही हेलिकॉइड आहे त्याच्यामध्ये काय होतं की ब्रांचेस आहेत डेव्हलप ऑन द सेम साईड. ब्रांचेस काय होतात की त्या ॲक्सिसच्या एकाच साईडला तयार होतात तर ते ड्रॉसेरामध्ये येतात. त्याचं एक्झाम्पल. आणि स्कॉर्पिओइड जे साईन आहे तर स्कॉर्पिओइड साईनमध्ये काय होतं ब्रांचेस डेव्हलप ऑन अल्टरनेट साईड. त्याच्यात काय होतं की अल्टरनेट साईडला तयार होतात, एका बाजूला एक दुसऱ्या बाजूला. आणि त्याचं एक्झाम्पल येतं हेलिओट्रोपियम जे की स्कॉर्पिओइडचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर दुसरा टाईप येतो की बायपोरस. त्याच्यामध्ये डायकायझल असतं आणि त्याच्यामध्ये काय होतं की पेडंकल एंड्स इन अ फ्लावर अँड प्रोड्यूस टू लॅटरल ब्रांचेस ॲट टाईम. त्याच्यामध्ये जे पेडंकल आहे ते फ्लावरने एंड होतं पण दोन लॅटरल ब्रांचेस एकाच वेळी तयार करतात आणि इच ब्रांचेस ऑल्सो एंड इन फ्लावर, म्हणजे जे दोन ब्रांचेस होतात ते पण फ्लावर्सनेच एंड होतात. तर त्याचं एक्झाम्पल आहे जॅस्मिनम आणि टिक. त्याच्यानंतर आहे तिसरं मल्टीपॅरस. त्याच्यामध्ये पॉलिकायझल येतात. तर त्याच्यामध्ये काय होतं की मोर दॅन टू लॅटरल ब्रांचेस आराइज बिलो द टर्मिनल फ्लावर. जे काही टर्मिनल फ्लावर असतं त्याच्या बेसला किंवा बिलो दोन लॅटरल ब्रांचेस तयार होतात किंवा दोनपेक्षा जास्त ब्रांचेस तयार होतात. तर त्याचं एक्झाम्पल येतं कॅलिट्रॉपिस. त्याच्यानंतर काही स्पेशल इन्फ्लोरसन्स टाईप आहे तर त्याच्यामध्ये पाहूया आपण हायपेनथोडियममध्ये काय होतं की रेसिप्टॅकल जे आहे ते फ्लेशी असतं आणि हॅलो विथ अपायकल ओपनिंग. जे काय अपायकल वरच्या बाजू अपायकलच्या जागी त्याला ओपनिंग असतं आणि फ्लावर्स आर बॉर्न ऑन इनर वॉल. जे काही फ्रूट आहे त्याच्या अपायकलवरती हॅलो स्पेस असते आणि ओपनिंग असते तिथून. आणि जे आतील बाजू आहे इनर लेअर तर त्याच्यावरती त्याचे फ्लावर्स बॉर्न होतात म्हणजे तयार होतात. आणि त्याचं एक्झाम्पल येतं फिकस
जिओसा आणि फिकस बेंगालेन्सिस म्हणजे पीपल आणि बनियन ट्री, जे की त्यांची फुलं जे असतात लाल कलरची, तर ते आतल्या साईडनं असतात, फळाच्या आतल्या साईडनं त्यांची फुलं असतात. जसं की जे काही पॉलिनेशन आहे, त्याचं जे काही पॉलिनेशन आहे ते पॉलिनेशनसाठी आपण बघतो की त्याच्या आतमध्ये किडे किंवा मुंग्या असतात, त्यांच्यामुळे त्याचं पॉलिनेशन होतं. त्याच्यानंतर येतं व्हर्टिसिलारिया स्टर. नेक्स्ट मॉडिफिकेशन आहे स्पेशल व्हर्टिसिलारिया स्टर. तर त्याच्यामध्ये मॉडिफाईड कंडेन्स्ड डायकॅझोसाइम असतात. तर मॉडिफाईड असतं आणि कंडेन्स्ड असतं डायकॅझो. त्याच्यानंतर फ्लावर्सची जी अरेंजमेंट आहे, अरेंज इन 2 ओरल्स ॲट अ नोड, एकाच ठिकाणी 2 ओरल असल्यासारखं त्याची अरेंजमेंट होते. आणि त्याचं एक्झाम्पल आहे तुळशी, पेंटा. तर सायन्थियम जो आहे त्याच्यानंतर सायन्थियम मॉडिफिकेशन आहे. तर त्याच्यात पहिलं येतं की कप शेपड इन्क्लोजर फ्लावर्स. त्याचं जे काही क्लोजिंग आहे ते कप शेपड असतं आणि दिसताना ते जे काही सेंट्रल आहे त्याचं फिमेल फ्लावर असतं आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण मेल फ्लावर्स असतात. पण ते जे काही फ्लावर्स आहेत दिसताना सिंगल फ्लावर आहे असं दिसतं. तर त्याचं एक्झाम्पल येतं इफोर्बिया पल्चेरिनमा. एक्झाम्पल काय तर इफोर्बिया पल्चेरिनमा. ओके, थँक्यू.